नक्की माहिती ते शास्त्र शुद्ध आहेत का पद्धत. आणि म्हणून बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या नियमाचा विचार न करता जो परमार्थ ज्ञानोबराला मान्य आहे, जो परमार्थ तुकोबराला मान्य आहे, जो परमार्थ सकल साधू संताला मान्य आहे, त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. वास्तविक या पंढरपुरामध्ये काला म्हणजे पौर्णिमेलाच होतो. द्वादशीला कुठेही पंढरपुरात काला होत नाही. म्हणजे आपण नियमाच्या विरुद्ध वागतोय. द्वादशीला काला करतोय म्हणजे आपण नियमाच्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात आपण वागतोय. पण नियमाच्या विरोधात असूनही एकाची टाप नाही की तुम्ही विरुद्ध का करता. कारण नियम घालून दिले कशा करता, काय त्याचा फायदा काय तोटा याचा कोणी विचार केलेला नाही. फक्त नियम घालून दिला. काला नेमका कशा करता करायचा, काला पौर्णिमेलाच का करायचा याच काही सूत्रबद्ध मांडणी साधू संतांनी आपल्या अभंगवाणीमध्ये केली. आज महाराष्ट्रभर तुमच्या आशीर्वादाने बाबाच्या कृपेनं महाराष्ट्रभर आपली ड्युटी बजावून ती ड्युटी पार पाडण्याचा कणभर प्रयत्न करत असताना या महाराष्ट्राचा सर्वे केलाय. तुम्हाला सर्वे कसा काय येतो? कारण मी MIT कॉलेजमध्ये सर्व्हिंग डिपार्टमेंटमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरला काम करतो. सर्वे कसा करायचा मला चांगलं त्याचं थोडी दृष्टी त्या सर्वेची. तसं महाराष्ट्रभर ज्या वेळेला परमार्थाचा सर्वे केला त्यावेळेला माझ्या निदर्शनाला आलेली गोष्ट तुमच्या पुढे मांडतो. तुम्ही इथं बसलेल्या धर्ममंडपामध्ये किती भाग्यवान आहात हे तुम्हाला नक्की माझ्या या सांगण्यावरून पटणार आहे. महाराष्ट्रामध्ये काल्याचे कीर्तन सप्ताह संपला की होत आहे. चातुर्मास संपला की काला होत असतो. एक दिवसाचा जरी सप्ताह असेल, एकता असेल तरी त्याचा प्रसंग काल्याने सांगता करावी असा दंड काय नियम आहे. पण महाराष्ट्रामध्ये 99% किती बोललोय 99% सप्ताह करणाऱ्यांना काला का करतात, काला म्हणजे काय, काल्याचा प्रत्यानुभव काय हे 99% माणसाला माहित नाही. पण तुमचं माझं परम भाग्य काला द्वादशीला हो का त्रयोदशीला हो का पौर्णिमेला हो, पण काला म्हणजे काला जो शास्त्र संमत आहे, तो साधू संतांचा अनुभवच आहे, तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये बाबाने अनुभवून दिला. म्हणून हा काला पौर्णिमेला करायचा का द्वादशीला करायचा. आता काही मंडळी विचारत होती महाराज आज बुधवार आहे आपण जायचं का कसं. अरे म्हणलं आपले वारकरी एकादशीला तर अर्धे निघून गेले. वेद अध्याय कुणाला, शास्त्र अध्याय कुणाला. नाथबाबांनी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जोवरी तो बोध भेटेना म्हणा तवरी याची साधना बजावे लागे. सवरी अर्जुना, बरोबर का, सवरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवची या साधना बजावेची लागे. जोपर्यंत तो बोध पुत्र आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत हे सांगितलेले नियम वेदाचे शास्त्राचे आपल्याला पाळणं गरजेचं आहे. पण ज्या दिवशी तो बोधपुत्र निर्माण होतो त्या वेळेनंतर जो प्रवास आहे तो प्रवास मात्र जसा ज्ञानोबाने केला तसा आपल्याला करणं गरजेचं आहे. जसा श्रीपाद बाबांनी केला, तसा रामदास बाबांनी केला, तसा आपल्याला करणं गरजेचं आहे. बाबाचं रात्रीचं कीर्तन असो का काल्याचं कीर्तन असो हा भंग तोच असायचा. विठ्ठल विठ्ठल. बाबाचं काल्याचं जरी कीर्तन असेल तरी बाबाचा अभंग असायचा. संत कृपा सदानंद गुरुजीच्या बरोबर राहिलेले आहेत ना, ते मात्र काल्याचा प्रसंग म्हटलं की मग ते गवळणी पराभंग घ्यायचे. किती वेळ कीर्तन लिमिटच नाही.
माझा अनुभव आहे. वाघुलीला काल्याचं कीर्तन 9 वाजता बाबांचं सुरू झालं. कोण कोण असेल तर याला माहित असेल. 9 वाजता बाबांच्या पुढे कीर्तनाला पकवानावर बसलो. काल्याचं कीर्तन तुमचे वारकरी संप्रदायाचे नियम पाहिला, आता आमच्या बाबाचा नियम पहा. 9 वाजता कीर्तन सुरू झालं, 2:30 वाजता कीर्तन संपलं. मंडपातला एकही माणूस हालत नव्हता आणि मलाही भान नव्हतं की मी 5 तास पकवास वाजवतोय. विठाला आणि काय ना तर विचारूच नका. महाराज त्या आनंदामध्ये, त्या गोकुळातल्या आनंदामध्ये एकदा माणूसाने प्रवेश केला साधकाने की तो 5-5 तास बाहेर येत नव्हता. हा आम्ही बाबांच्या सहवासात घेतलेला अनुभव आहे. आणि तो अनुभव येण्याकरता काल्याचा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. काला म्हणजे आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर 2 पदार्थ एकत्र करणं त्याला म्हणायचं काला. दूध एकीकडे, भात एकीकडे, याला काला नाहीच म्हणत. तो ज्या वेळा दुधामध्ये भात किंवा भातामध्ये दूध टाकलं जाईल आणि ते ज्या वेळा मिश्रण होईल त्याला काला म्हणतात. आता एकदा काला झाला तरी आता आव्हाड साहेब इन्स्पेक्टर असतील, त्यांना मी विनंती करतो की फक्त दूध बाजूला काढून द्या आणि भात बाजूला काढून द्या. देता येईल का? बाबाच्या भाषेत 96 पिढ्या गेल्या तरी नाही. विठाला विठाला बालपणी आमची माय आम्हाला काला करून द्यायची. माय म्हणजे आई बर का. विदर्भामध्ये आईला माय म्हणतात, मा म्हणतात. जोपर्यंत माय होती तोपर्यंत मी आई कधीच म्हटलो नाही, कारण मा म्हणण्यामध्ये जे प्रेम आहे ते तुम्हाला काय आई म्हणणाऱ्याला काय कळणार. हो महाराज, तुम्ही संत माय बाप म्हटलेले तर खूप राहिले. तुम्ही संत आई बाप नाही म्हटले. माय का म्हटलं असेल? कारण माय माय असते आणि आई आई असते. तसं संतांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाला आई म्हटलंय, माय म्हटलंय. संतांच्या बाबतीत तो भेद नाही, पण व्यवहारामध्ये माय आणि आई तुम्हाला सांगतो. म्हणजे बाबा कोण होते तुम्हाला कळेल. आपल्याला जो काल्याचा अनुभव आणून दिला ना, तर ज्यांनी दिला ते कोण होते हे आपल्याला कळेल. आई असते ना, शहरातली आई, सकाळी 9 वाजता ड्युटीवर जायचं असते तिला. ते 1.5 वर्षाचं लेकरू, ही माझ्यासमोर आई बसली शहरातली. हो, ते 1.5 वर्षाचं लेकरू असते. त्याला अन्न माहीत नसते, ते अन्न खात नसते. मग ती आई काय करते, त्याला बाटली दूध भरते आणि तिला त्या लेकराची इच्छा नसताना त्या पाळणा घराच्या त्या ताईकडे देते. मी डोळ्यांनी पाहिलंय महाराज. ती लेकरू आईला सोडताना इतका आक्रोश करते की आई मला तू खायला देऊ नको, मला प्यायला देऊ नको, पण मला तू सोडून जाऊ नको ग. ती आक्रोश करते, पण ती आई मात्र हो त्या ताईच्या ताब्यात दिली की त्या नाही का तार लावून घेतलं जातं आणि ती आई आपल्या कामाला निघून जाते. महाराज, ते लेकरू 2 तास रडत असतं, 2 तास. शेवटी रडून रडून ते मुक होतं. ती ताई काय करत, त्याला पाजू शकते का? आणि बाटलीवर त्याचं पोट भरणार असते का? आईची जी माया आहे हा ती त्याला बालपणी मिळत नाही मला. हो, आणि बालपणी मिळत नाही, तो आईचा सहवास त्याला मिळत नाही. त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर तेच लेकरू, त्याच आई बापाचं लेकरू त्या आई वडिलांना विचारत नाही. त्या लेकराचा दोष आहे का आई वडिलाचा दोष आहे? पण माय काय असते माहितीये का? माझ्या माईनं मला वागवलं ते सांगतो. डिलिव्हरी झाल्यानंतर मराठी भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये बाळंतपण झाल्यानंतर महिना झाला की लेकरू सासूच्या ताब्यात द्यायचं आणि दुसऱ्याची मोलमजुरी करायची. हो, पण ते ज्यावेळेस थोडंसं मोठं झालं, जेव्हा ते एक एक पाय टाकायला लागेल ना, त्यावेळेला ती माय काय करते माहितीये का? ती सासूजवळ नाही ठेवत त्या. ती काय करते, आपली जोळी करते पाठी. शेताच्या खुरपायला गेली की त्या आंब्याला असं जोळी बांधते आणि जोळी बांधल्यानंतर इकडे काम करत असते आणि तिकडे लेकराशी बोलत असते. भूक लागली त्याला, रडलं की लगेच हातातलं खुरपट सोडते आणि जाते त्याला छातीला लावते. महाराज, त्याचं झोपणं संपलं, त्याची झोप संपली. ती माय काय करते माहितीये का? ती लेकरू आहे ना, त्या पाथरमध्ये असं समोर येऊन बसवते समोर आणि तिथपर्यंत खुरपत गेली त्याच्याशी बोलत असते.
माय म्हणजे ती बाळपणापासून त्या लेकरावर एवढं प्रेम करते, एवढी माया करते की ते लेकरू शेवटच्या श्वासापर्यंत त्या मायेला विसरत नाही. म्हणून तुम्ही संत माय, मला वाटतं बाबा हे माय होते. आईचा अनुभव ज्यांना असेल त्यांनी त्या आईप्रमाणे वागा, पण ज्यांना माय माय काय असते हे माय असते तोपर्यंत कळत नसते. हो, ज्या वेळेला माय निघून जाते त्यावेळेला मात्र हे सगळं ब्रह्मांड त्या लेकराला पोरकं होत असत. आणि मायबाप, मला वाटतं तुम्ही आम्ही पोरके झालेले लेकर आहोत, परंतु गाडगे बाबा असतील, झंझारी बाबा असतील यांच्या छत्राखाली, यांच्या पदराखाली आपण आपल्या जीवनाचा हा प्रवास करतो आहोत. अतिशय आनंद आहे, अतिशय सुख आहे, अतिशय समाधान आहे की त्या समाधानाचं सुखाचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही. मी तुम्हाला काला सांगत असतो, काला काला जी माय दूध आणि भाकरी वेगळे वेगळे तोपर्यंत काला नाही. एकदा तिनं त्या पितळीमध्ये त्या दुधामध्ये भाकरी कुचकरली की पुन्हा भाकरी वेगळी आणि दूध वेगळं करता येत नाही. जसा दही भाताचा, दूध भाताचा, भाकरीचा आणि दुधाचा जसा काला आहे, तसा परमार्थामध्ये जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य याला काला म्हटले. जीव शिवाचं ऐक्य, देव भक्ताचं ऐक्य, देव भक्ताचं मिलन, जीव शिवाचं मिलन, जीव ब्रह्माचं मिलन याला काला म्हटलेलं आहे. 99% माणसाला कशाबरोबर काला